फायनली मित्रांनो, आज 7 तारीख आणि पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची डेट आज रात्री त्या ठिकाणी समाप्त होते. 7 दिवसामध्ये फॉर्मची मुदत वाढ झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म योग्य ठिकाणी जावेत अशा पद्धतीने या जिल्ह्यातनं काढून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातनं काढून ह्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले आहेत. पण तितका काय फरक पडलेला नाही फॉर्म मध्ये, कारण संख्या जी आहे अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये संख्या वाढलेली आहे. आणि विशेष करून म्हणजे पुणे शहर असेल, ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी 1 लाखाच्या वर अद्याप कुठल्याच ठिकाणी फॉर्म गेले नाही मुंबई सोडता. सो तसं बघायला गेलं तर कॉम्पिटिशन जे आहे तुलनेने निश्चित पद्धतीने कमी आहे. आणि आता इथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्याला प्रॉपरली अभ्यासाचं जे नियोजन आहे ते नियोजन एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी करावं लागेल. कारण आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं पण करावं लागेल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला सिद्ध करत असतात इतरांपेक्षा वेगळं, म्हणजे सगळेच जण अभ्यास करत असतात बघा. 8-8 तास, 10-10 तास लायब्ररीमध्ये बसतात ही. पण तुम्ही 8-8 तास, 10-10 तास लायब्ररीमध्ये बसलात म्हणजे पोलीस होईल हा तुमच्या डोक्यातला गैरसमज दूर काढा. म्हणजे अभ्यास करताना आपण त्या ठिकाणी शार्प माइंडेड कशा पद्धतीने स्टडी केला पाहिजे का जेणेकरून तो आपल्या कायमस्वरूपी जास्त कालावधीसाठी लक्षात राहील. त्याच्यासाठी वेगवेगळ्या शॉर्ट नोट्स असतील, शॉर्ट ट्रिक्स असतील, यांचा अवलंब करून मग काही गोष्टी लिहून घेणं असेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्या ठिकाणी अवलंब करावा लागणार आहे. नुसतं आपलं डॉंकी वर्क करून चालणार नाही, तर स्मार्ट वर्क करून तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस भरतीला सामोरं जावं लागेल. अद्यापही वेळ गेलेली नाही. सो अगदी कमी दिवस राहिलेले आहेत. या कमी दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासाचं अत्यंत प्रॉपर त्या ठिकाणी नियोजन कराल आणि पोलीस भरतीला सामोरे जाल. आता तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय तिथली एक जागा माझी हे तुम्ही कन्सिडर करून चाला आणि त्याच्यावरती प्रॉपरली फोकस करा आणि स्टेबल राहा. पर्टिक्युलरली जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी एकच सांगेन की तुम्ही ज्या ठिकाणी आता फॉर्म भरलेला आहे तिथंच आपला योग्य फॉर्म आहे हे तुम्ही पहिल्यांदा मनामध्ये बिंबवा आणि तशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सामोरे जा. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन. सो मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून माझा व्हिडिओ नव्हता त्या ठिकाणी, कारण शेड्यूल बिझी असल्यामुळे मला तेवढा वेळ मिळत नव्हता. आज वेळ मिळाला तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने एक चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे. सो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि चंदू गोगतर इंस्टा आयडीला नक्की फॉलो करा. तुर्ता सांगतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.